कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या मुलीने ऐन वेळेला येऊन आपला लोगो वाचवला नाही। अरे हे पैंजण तर मी तुला गिफ्ट केलं होतं। ते पैंजण मी असं सेम पैंजण पारूला गिफ्ट केलं होतं आणि बिना अट बिना शर्थीच्या तिने सगळे तिच्या डोळ्याचे अधिकार आपल्याला देऊन टाकले। इतकी निस्वार्थी माणसं असतात या जगात। खरंच कौतुक वाटतं मला ह्या मुलीचं। फक्त तिचा चेहरा बघण्याची इच्छा मात्र अपुरी राहिली। हो ना, पारूच नसेल ना ती मुलगी? नाही 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 नाही, शक्यच नाही। नक्कीच या प्रीतमने ना काहीतरी जुगाड केला असणार। आणि तिचा चेहरा दिसला नाही म्हणून याचा चेहरा बघ किती पडलाय। प्रीतम नाही, तिची अडचण आपण समजून घेतोय, पण याची अडचण कोण समजून घेणार? इतके दिवस त्या मुलीचा चेहरा दिसेल म्हणून आपण थांबलेलो आणि तिने चेहराच दाखवला नाही। प्रीतम बस, अरे मस्करी करायची पण लिमिट असते यार। तुला काय वाटतं तू हे सगळं बोल? आर यू ट्राइंग टू बी फनी? हा अजिबात जोक नाहीये ब्रो। डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू। ओके सॉरी, पण आय वाज जस्ट जोकिंग यार। आदित्य, इट्स ओके, एवढं चिडायची गरज नाहीये। म्हणजे मी समजू शकते की तुला त्या मुलीचा चेहरा बघायचा होता। इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता होती तिचा चेहरा बघायची, पण जर तिची इच्छा नसेल चेहरा दाखवायची तर आपण जबरदस्ती नाही करू शकत। माझा चेहरा दाखवायचा का नाही हे स्वातंत्र्य प्रत्येकाचं असतं आणि तिला नव्हता दाखवायचा चेहरा। आणि आता ह्या क्षणी आपल्या कंपनीचा लोगो वाचला हे तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असायला हवं। करेक्ट। सॉरी। बाई आत्या आत्या आत्या, मी ऐन येळीच तिकडे पोचले। म्हणजे मला ना धाकधूकच होत होती की कसं होईल, काय होईल, आणि मला भीती बी वाटत होती कोणी मला ओळखणार तर नाही ना। पण आत्या, तुम्ही जसं सांगितलं होतं ना, अगदी तशाच तयारीनिशी मी तिकडे गेले होते। तिकडं ना ते दिशा मॅडम होत्याच। किर्लोस्कर कंपनीचा लोगो जाणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता मला। पण एकीकडे आदित्य सर आणि देवी यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती। मग मी माझं मन घट्ट केलं ना गेले समोर पडदेशी। आणि मग तुझे डोळे त्या लोगोला मॅच झाले, हो ना? होय आत्या। आत्या, आता काळजी करायचं काय बी कारण नाही। मी त्या लोगोचे समदे अधिकार किर्लोस्कर कंपनीला देऊन टाकले। गुन्ह्याची माझी माहिती। बरं बाळा, यावेळी सुद्धा तू तुझं सुनेचं कर्तव्य पार पाडलंस आणि आपल्या माणसांना या संकटापासून वाचवलंस। बरं बाळा, आता कसला विचार करतेस एवढा? आत्या, आदित्य सरांना लई वाईट वाटलं असणार। ते त्या लोगोवाल्या मुलीच्या पिरमात आहेत। आत्या, ते पळत पळत माझ्या मागं आले होते। त्यांना माझा चेहरा बघायचा होता, पण मी नाही दाखवू शकले माझा चेहरा। एवढंच काही साधं बोलले बी नाही मी त्यांच्यासोबत। एका वेळेस मला असं वाटलं की जाऊन सांगावं त्यांना की ही लोगोवाली मुलगी मीच आहे।
पण नाही 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 आत्या, आदित्य सरांना हे कधी बी कळता कामा नाही की ती डोळेवाली मुलगी मीच होते म्हणून. What the hell? आज ते डोळे त्या लोगोला मॅच झाले म्हणजे ती स्कार्फ बांधून तिथे उभी असलेली मुलगी ती पारूच असणार. माझंच चुकलंय. मी ना सगळ्यात आधी त्या पारूचा बंदोबस्त करायला हवा होता. आता या सगळ्यात माझंच नुकसान झालंय. अहिल्या मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुम्हाला तुमची लोगोवाली मुलगी सापडलीच. तिने एक डिक्लेरेशन दिलंय की या डोळ्यांचे सर्व अधिकार तिने विना अटी आपल्याला वापरण्यास परवानगी दिली आहे. पारू प्रत्येक वेळेस माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करायला रेडी असते ही मुलगी. मरत पण नाही लवकर. मला तुला तुझी खरी लायकी दाखवून द्यायची होती. आता बघू अहिल्या आंटी तुझं काय करतात ते. पारूच्या टोटल मार्क्सच्या पुढे पारूचा 0. 140 म्हणजे पारूजी. तू आलीस तर काहीतरी गडबड होईल. आज जर ती पारू नसती तर संपूर्ण किर्लोस्कर कंपनी ज्या लोगोवर माच करते तो लोगो माझा असला असता. आणि शिवाय खोटा लोगो वापरला म्हणून त्यांची अब्रू गेली असती ती वेगळीच. पण ही पारू तडमडलीच मध्ये. मला या मुलीवर केअरफुली लक्ष द्यावं लागणार आहे. प्रीतम सर, हा जेवायला चला. पारू, हा पारू ये बस. काय अगं बस ग, दमली असशील. किती कामं करतेस तू. हे काय आता नवीनच? अहो माझं रोजचं तर काम आहे, त्यात काय दमायचं. सॉरी, मी विसरलोच. ऍक्च्युली ना मी इतका खुश आहे ना की मी काय बोलतोय माझं मलाच कळत नाहीये. का प्रीतम सर, असं काय झालंय खुश व्हायला? हा त्या कॉन्टेस्ट मध्ये काय झालं ते माहिती आहे ना तुला. काय? अगं म्हणजे मजा आली, धमाल, राडा, फुल ऑन राडा झालाय तिकडे. राडा? हा कसला राडा? काय झालं, दिशाने आपल्या लोगोवर क्लेम केला होता. तर जवळजवळ तो लोगो तिला मिळणारच होता. पण तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि तिने आपला लोगो वाचवला. वा सर, ही तर आनंदाची बातमी आहे ना. मग काय सर, मला आधी सांगितलं असतं ना तर मी गोडाधोडाचं काहीतरी केलं असतं ना. मी ना आत्ता करते. पारू, अगं पण त्या मुलीकडून एक चूक झाली. म्हणजे आता बघ ना, तिथे आई होती, दादा होता, सगळेजण सांगत होते चेहरा दाखव. पण त्या मुलीने शेवटपर्यंत चेहरा काय दाखवला नाही. सर, तिची काहीतरी मजबुरी असेल. पारू, तिची मजबुरी तिच्या मित्राला तर सांगू शकते ना ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.